हेलो गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। जय शिवराय, जय महाकाल। अभी जस्ट मैं सुबह उठा हूँ जल्दी से। इसी कंडीशन आज अपने वेट लॉस जर्नी का डे 3 है एंड अभी हम जा रहे हैं उसी ग्राउंड पे वर्कआउट करेंगे। वहाँ पर जाते जाते स्टेप्स अपने कंप्लीट करेंगे एंड सेम सी कंडीशन हुई है। आज सुबह जल्दी उठा हूँ, अभी जाऊँगा वहाँ पर। वेट लॉस जर्नी के टाइम पे सबसे स्टेप पहला है कि अपने स्टेप्स कंप्लीट करो। दिन भर के जितने भी 9,000 10,000 आप स्टेप कर रहे हो तो वो कंप्लीट करो। तो वही करने के लिए मैं जा रहा हूँ अभी। चलिए मिलते हैं वहाँ पर ग्राउंड पे। सूर्यदेवांचा आगमन झालेला आहे। आज इथं आपले क्रिकेटर अवेलेबल नाही आहेत, त्यांनी काल न्यू पिच बनवले इथंच। आज खेळायला नाही आले वाटतं कोण। वेट लॉस करत असताना कधी पण जसं की आपण नाही का एक भरपूर चुक्या करतो, तसे मी पण केलेले आहेत की फर्स्ट आपण काय करतो, डायरेक्ट रनिंग करतो। तर रनिंग केल्यामुळं असं नाही की वेट लॉस होत नाही, होतं, पण सगळ्यात म्हणजे दुसरी गोष्ट काय होते की आपण आपल्या मसल पण लॉस करतो। तर वेट लॉस करत असताना कधी पण पहिल्यांदा वॉकिंग करा। वॉकिंग केल्यानं तुमचा मसल जसा तसा राहील, म्हणजे जसं तसा राहतो। आणि दुसरी गोष्ट फॅट लॉस होतं, टमी तुमची जरा फॅट लॉस होऊन जाईल, चरबी निघेल। आपण काय करतो का, आपण कोणाला पण विचारलं तर पहिल्यांदा ती काय बोलतात की तुम्ही रनिंग करा, कारण की आतापर्यंत आपण तेच करत आलो आहे। थोडंसं चेंज करा, पहिल्यांदा तुम्ही वॉकिंग करा, तुमचे स्टेप्स कंप्लीट करा। रनिंग केल्यानं मसल तुमचा हे होणार आहे, म्हणजे एकदम मसल कमी होईल आणि तुमचा फॅट लॉस होईल, पण टाईम लागेल, म्हणजे पोट कमी होत नाही असं मला म्हणायचं आहे। आणि दुसरी गोष्ट की कधी पण उठा, म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे। जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी करत नाही उठणार नाही, कारण की कसं असतं, जर का आपण कोणतीही गोष्ट करत असताना पहिले 1 ते 2 दिवस बरं वाटतं, तिसऱ्या चौथ्या दिवशी कंटाळा येतो। कंटाळा काय येतो, कारण की आपली पहिली गोष्ट झोप होत नाही। आता व्यायामाचा भाग बोलतोय, पहिली गोष्ट झोप होत नाही, कारण की आता जसं की मी जॉब करतो, जॉब करायला सकाळी आपण किती वाजता 10 वाजता 10:30 वाजता मी जातो कामावरती। मग 10 साडेदहा वाजता गेल्यानंतर संध्याकाळी यायला पण तेवढाच टाईम होतो, म्हणजे कुठं कमी 9:30 ते 10 वाजतात। मग तेव्हा आपल्याला रनिंग करायला किंवा वर्कआउट करायला तेवढा टाईम भेटत नाही, कारण की तिथनं पुढं आपलं खाणं पिणं हे ते सगळ्या गोष्टी चालू असतात नाही का, झोपणं वगैरे, कंटाळा पण आलेला असतो जॉबवरून आल्यानंतर। तर कधी पण एक सकाळचा प्रेफरेबल टाईम आहे, सकाळचं उठा, वॉकिंग करा, वर्कआउट करा, तो थोडा बेटर ऑप्शन राहतो। आणि कधी पण आपण जसं की हा एक विचार करतो की आज जाऊ दे, आज नाही, आपण उद्या उठू नाही का, एका दिवसानं काय होणार आहे। पण कधी काय होतं ना, 1 ते 2 दिवसाची, म्हणजे 2 दिवसाचा आळस आपल्याला कमीत कमी आपण जे 1 ते 2 महिने किंवा 3 महिने जो वर्कआउट करू शकतो नाही का, 1 ते 2-3 महिने जो वर्कआउट करू शकतो किंवा कन्सिस्टंट राहू शकतो आपण त्या गोष्टीसाठी, ते कुठं ना कुठं आपलं निघून जातं। तर आळस करू नका, कारण की टाईम खूप महत्त्वाचा आहे। आतापर्यंत मी पण तेच करत आलो आहे का, आपण 1 महिना करतो, 2 महिने करतो आणि परत आळस करतो, किंवा 3-4 दिवस करतो, आळस केला आहे मी पण। त्यामुळं जवळपास माझे 3 ते 4 वेळा असंच झाले की मी वेट लॉस करू शकलो नाही। आणि मी काय बोललो की जसं चालले तसं चालू दे नाही का। जर का तुम्हाला सिरियस राहायचं असेल त्या गोष्टीत, तर कमीत कमी सकाळी उठा, वर्कआउट करा, तो एक बेटर ऑप्शन राहील। आणि कन्सिस्टंट राहा, स्ट्रॉंग राहा, बस एवढंच। आणि आता आपण नाही का वर्कआउट सुरू करू। आता सेम त्याच ग्राउंडला आपण आलो आहे आणि आता इथं असं आपण नाही का वर्कआउट स्टार्ट करणार आहे। तर बघा थोडं आणि स्वतःला एन्करेज करा, मला पण एन्करेज। तर चला आपण आता स्टार्ट करू आपला वर्कआउट, जे नॉर्मली आपण डेली करतो। पहिल्यांदा स्ट्रेचिंग, थोडंसं मूवमेंट आपण करू आणि जम्प करा तुम्ही पण डेली, जसं की मी सांगत आले, रेप्स वगैरे करत जावा, स्टेप्स करत जावा। आणि जवळपास एक टाईपचे आपण जे जम्प करतो ते कमीत कमी 200 ते 300 वेळा करत जावा। आणि करू स्टार्ट, चला। वर्कआउट करतो, जम्प करतो किंवा क्रंचेस करतो,
तर तुम्ही ते 20-20च्या रेट्सला परचेस वगैरे करू शकता आणि जे जम्प्स आहेत ते 50-50, 60-60च्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तर तुमची पायाची स्ट्रेंथ वगैरे बघा त्यानुसार करा. कसं आहे ना, जर का समजा तुम्ही पार्टमध्ये जर का म्हणजे पार्ट्समध्ये जर का वर्कआउट केला तर एक पहिली गोष्ट तुमची एनर्जी पण जास्त लॉस होणार नाही आणि तुम्हाला म्हणजे पायामध्ये पेन पण होणार नाही जास्त. तर त्या हिशोबाने तुम्ही करा. 20-20, 40-40, 50-50 तरी जर तुमचं स्टॅमिना असेल तर ओके. वर्कआउट झालेला आहे कंप्लीट. आता आपण असंच घरी जाऊया. घरी गेल्यानंतर थोडंफार प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ, मोडली मटकी, परत हरभरा वगैरे असं. आणि दुसरी गोष्ट सकाळी उठल्यानंतर ज्याच्याकडून जे कमी जास्त आहे ते फॅट लॉस करायचं असेल तर त्यानं पहिल्यांदा हे करा, म्हणजे पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यामध्ये लिंबू वगैरे टाका, ते प्या जरा. त्यानं पण आपली म्हणजे बॉडीमध्ये फॅट लॉस वगैरे होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, करा आणि एन्जॉय करा. भेटू आपण हळूहळू. आता मंदिराकडे जाऊ, पाया पडू आणि तसंच आपण घरी निघत जाऊ. कंप्लीट झालेला आहे आणि आपण चाललो घरी. आता जस्ट मंदिराचं दर्शन घेतलं. तुम्ही म्हणत असशीला की हा मंदिर बाहेरनं दाखवतो, आतमध्ये का जात नाही? कारण की आंघोळ केलेली नसते आणि बिना आंघोळीचं पाया पडणं चुकीचं आहे. सो त्यासाठी मी मंदिरात वगैरे जात नाही आतमध्ये, बाहेरून पाया पडतो आणि तसंच स्ट्रेट निघून जातो. आणि मला हे म्हणायचं आहे की तुमच्या स्वतःसाठी खरंच वेळ काढा, व्यायाम करा, सुदृढ राहा, मेन म्हणजे काय आहे ना, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि स्ट्रॉंग राहा, स्टे स्ट्रॉंग. आणि असंच आपण आता जातो घरी. वर्कआउट कंप्लीट झाला आहे आणि आता जाता हनुमान मंदिराच्या पाया पडतो आणि तसंच घरी जातो. तो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, कारण की जे काही नवीन व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि स्टे स्ट्रॉंग, स्वतःसाठी वेळ द्या. आय होप सगळी खुश राशीला. आणि आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. लव यू.